सकाळी आम्ही दादा वहिनींकडे निवांत कॉफी पीत बसलो होतो. गप्पा चालू होत्या आणि अचानक दादा म्हणाले, चला आज फार्मवर जाऊया. कोणताही मोठा प्लॅन नव्हता, काही तयारी नव्हती. आणि खरं सांगायचं तर अशा अचानक ठरलेल्या गोष्टीच जास्त लक्षात राहतात. आम्ही लगेच निघालो. सिद्धेशनी दादाची बाईक घेतली होती. त्याला बाईक चालवायला खूप आवडतं आणि दादालाही. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघत मी फक्त आजूबाजूचा निसर्ग बघत होते. हलका हलका पाऊस पडत होता, गार वारा होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार निसर्ग. पाऊस अजूनही रिमझिम पडत होता आणि काही वेळात आम्ही फार्मवर पोहोचलो. खरंच इतकी सुंदर जागा होती. आजूबाजूला फक्त हिरवळ, शांतता आणि मनाला खूप हलकं वाटेल असं वातावरण. आणि हे सगळं बघताना अचानक माझ्या मनात एक विचार आला. मी शहरातून गावात आले, पण मला एकदाही असं का वाटलं नाही की मी इथे ऍडजस्ट करते. शिफ्ट व्हायच्या आधी हा प्रश्न माझ्या मनात सारखा यायचा. गावात राहणं मला जमेल का? इथल्या आयुष्याची सवय होईल का? मुंबईची आठवण येत राहील का? आणि कदाचित ना, मी त्या धावपळीच्या स्पर्धेच्या जगातून बाहेर पडत होते ना, म्हणूनच असे विचार मनात यावे. पण त्या दिवशी त्या रस्त्यावरून जाताना मला वाटत होतं कदाचित या प्रश्नाचं उत्तर आज मिळेल. तिथे पोचल्यावर मी आणि सिद्धेशनी बाईक चालवली. दादा आणि वहिनींनी पण बाईक चालवली आणि ते सगळे इतके आनंदात होते आणि तो आनंद आपोआप आपल्यापर्यंत पोचत होता. तेव्हा मला एक गोष्ट जाणवली. मोठं होणं म्हणजे आनंद विसरणं नाही, आपल्याला जे खरंच आवडतं त्यासाठी वेळ काढता येणं, हाच खरा आनंद असावा. त्यानंतर वहिनींनी आम्हाला फार्म दाखवला. इथे चंदनाची झाडं आहेत, इथे अगरवूडची झाडं आहेत, मधोमध्ये एक मोठं आंब्याचं झाड. प्रत्येक झाडाकडे बघताना एक वेगळंच समाधान जाणवत होतं. झाडं लावणारे लोक त्याची फळं लगेच मिळतील म्हणून लावत नाहीत. त्यांना माहीत असतं काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो. आणि कदाचित आयुष्याचंही असंच असतं. काही निर्णयांची उत्तर आपल्याला लगेच मिळत नाही, ते जगल्यावर मिळतात. फार्मवरून आम्ही जवळच्या नदीकडे गेलो. त्या नदीचं पाणी इतकं थंड होतं आणि तिथली शांतता, ती अनुभवायची गोष्ट आहे. मी बराच वेळ फक्त पाणी बघत बसले आणि तेव्हाच मला मुंबई आठवली. मुंबईत असताना अशा एका शांत ठिकाणी जायचं असेल तर किती प्लॅनिंग करावं लागायचं. कोणाची सुट्टी आहे का, ट्रॅफिक किती असेल, कुठे जेवायचं, परत कधी निघायचं, सगळं आधी ठरवावं लागायचं. आणि आज अशा जागी कधीही जाता येतं. खरंच ही माझ्यासाठी लक्झरी आहे. मी स्वतःला त्यासाठी खूप प्रिव्हिलेज समजते. आणखी एक गोष्ट, इथे मला खूप चांगली माणसं भेटली जी अगदी मनापासून जगतात. त्यांच्यासोबत बसताना वेळ कसा जातो ते कळत नाही. कधी कधी वाटतं जागा सुंदर असते म्हणून माणसं आनंदी नसतात, माणसं सुंदर असतात म्हणून ती जागा सुंदर वाटते. आणि तेव्हाच माझ्या मनातला तो प्रश्न पुन्हा आला, मी इतक्या पटकन मूव्ह ऑन कशी झाले? आणि यावेळी उत्तरही मिळालं. कारण मी काही गमावलं नाही, उलट मला जे हवं होतं ते इथे मिळालं. शांतता, निवांतपणा, वेळ आणि मनासारखं जगण्याचं स्वातंत्र्य. कदाचित मला ते धावपळीचं आयुष्य कधी नकोच होतं, फक्त मला तसं जगायची सवय झाली होती. फार्म भरून निघताना दादाच्या मित्रांनी आम्हाला ताजे खेकडे दिले. ते घेतले आणि आम्ही घरी आलो. हा पण ठीक आहे, पकडलेत ना गावचा खेकडा. घरी आल्यावर मी आवडीने ते खेकडे बनवले. ते बनवताना एक गोष्ट मनात आली,
शहरात असताना असा अनुभव किती कमी मिळतो. ओळखीच्या माणसांकडून ताजे खेकडे आणायचे, घरी येऊन बनवायचे आणि एकत्र बसून जेवायचं. काही गोष्टी महाग नसतात पण खूप मौल्यवान असतात. जेवण झालं आणि बाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला. मी आणि सिद्धेश आमच्या घराच्या ओट्यावर बसलो. समोर पाऊस आणि काहीच न बोलता फक्त तो क्षण जगत होतो. आणि तेव्हाच मला वाटलं, कदाचित सुख म्हणजे सगळ्या सुविधा असणं नाही. इथे झोमॅटो नाही, ब्लिंकिट नाही, मॉल नाहीत, मोठे मोठे कॅफे नाहीत, रात्री अचानक बाहेर जाऊन काहीही खाण्याची सोय नाही. तरीही आयुष्यात काहीतरी अपूर्ण आहे असं एकदाही वाटलं नाही. कारण जिथे मन भरतं तिथे सुविधा कमी पडत नाहीत. आणि आज माझ्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर आहे. मला गावात ऍडजस्ट करावं लागलं नाही, कारण मला जिथे यायचं होतं तिथेच आले होते.